नमस्कार दत्तभक्तांना, आपण पाहत आहात गुरुमाऊली दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास. आपल्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, एक जाज्वल्य दत्त अवतार म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज होय. आधुनिक काळातील एक दत्तोपासक सत्पुरुष आणि प्रख्यात वेदाभ्यासक म्हणून टेंबे स्वामींना ओळखले जाते. त्रिकाळ स्नान संध्या, अग्निकार्य, नित्य गुरुचरित्र वाचन, भिक्षा मागून, वैश्वदेव नैवेद्य करून भोजन, याचबरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरू केला. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. सात्विक वृत्ती, वेदोक्त आचार व संयम याद्वारे टेंबे स्वामींनी स्वतःचा आदर्श समाजापुढे ठेवला. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे स्वभावाने अत्यंत निस्पृह, कमालीचे शोषिक, श्री दत्तार्पित मनोवृत्तीचे, कोमल मनाचे, परम दयाळू, परम विरक्त, कठोर धर्मकर्माचरणी व वरकरणी रागीट होते. दत्तावतार मानल्या जाणाऱ्या या महान संतांनी आपल्या तपश्चर्या, ग्रंथरचना आणि धर्मप्रसाराच्या कार्यातून लाखो भक्तांना आध्यात्मिक मार्ग दाखवला. टेंबे स्वामी महाराजांचा जन्म 13 ऑगस्ट 1854 रोजी श्रावण कृष्ण पंचमी या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात विलक्षण बुद्धिमत्ता, धर्मनिष्ठा आणि वैराग्य दिसून येत होते. वेद, उपनिषदे, पुराणे आणि संस्कृत भाषेचे त्यांनी अल्पवयातच सखोल अध्ययन केले. टेंबे स्वामी महाराजांना लहानपणापासूनच भगवान दत्तात्रेयांबद्दल विशेष आकर्षण होते. नंतर त्यांनी संन्यास स्वीकारला आणि वासुदेवानंद सरस्वती हे संन्यास नाम धारण केले. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन धर्मप्रसार, साधना आणि लोककल्याणासाठी समर्पित केले. भक्तांच्या संकटाचे निवारण, रोगमुक्ती, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि दत्तभक्तीचा प्रसार यामुळे त्यांना दत्तावताराचा मान प्राप्त झाला. जीवनाच्या अखेरीस टेंबे स्वामी महाराज गरुडेश्वर येथे स्थिरावले. तेथे आषाढ शुद्ध प्रतिपदा दिनांक 24 जून 1914 रोजी त्यांनी समाधी घेतली. आज गरुडेश्वर हे दत्तभक्तांचे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी हजारो भक्त तेथे दर्शनासाठी जातात. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांची पुण्यतिथी हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ शुद्ध प्रतिपदेला साजरी केली जाते. त्यांचे जन्मस्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे हा दिवस अत्यंत आदराने व धार्मिक विधींनी पाळला जातो. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे टेंबे स्वामींची 112वी पुण्यतिथी बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी साजरी होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी हा पुण्यतिथी उत्सव दरवर्षी अत्यंत पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. माणगाव येथील श्री दत्त मंदिर न्यासतर्फे या दिवशी विशेष धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवाची सुरुवात पहाटे श्री दत्त महाराज आणि टेंबे स्वामींच्या मूर्तीची काकड आरती करून होते. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात विशेष अभिषेक आणि महापूजा केली जाते. टेंबे स्वामींनी वापरलेल्या मूळ पादुका आणि वस्तूंचे विशेष पूजन केले जाते. दिवसभर मंदिरात अखंड दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा गजर, दत्तगुरूंची भजने आणि स्वामींनी रचलेल्या स्तोत्रांचे पठण केले जाते. संध्याकाळी मंदिरातून टेंबे स्वामींच्या पालखीचा भव्य सोहळा निघतो. यामध्ये माणगाव परिसरातील आणि दूरवरून आलेले हजारो दत्तभक्त सहभागी होतात. दुपारी आणि संध्याकाळी दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते.
हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.